करोड रुपये खर्च केले असतील यावर, पण कुठलाही उपयोग नाही. हे सर्व जनतेच्या टॅक्सचे करोड रुपये पाण्यात गेले, पाण्यात. ज्या देशातील गोरगरीब आजही रस्त्यावर बिना चप्पलचे सिग्नलवर भीक मागतात, त्या देशाचे करोड रुपये असे पडलेले आहे. मोठं दुर्दैव आहे. पाहू शकता आपण, सर्व आमचा जेवढा विकासाच्या नावावर जो पैसा जनतेकडून टॅक्सचा घेतला जातो, तो अशा प्रकारच्या भ्रष्टाचारात जातो. एकदम निकृष्ट दर्जाचं स्विमिंग पूलचं बांधकाम आमच्या भ्रष्ट इंजिनियरच्या सहकार्याने केलेलं आहे आणि आमच्या राजकीय पुढाऱ्यांना त्यांना पूर्णपणे सहकार्य केलेलं आहे. हे बघा, हे स्विमिंग पूलची रूम आहे, इथून पाण्याचं व्यवस्थापन केले जाते. पाय हे फरशा पहा, कुठला पूर्ण पैसा जनतेचा पाण्यात गेला. हे बघा, वेगवेगळे खाजगी सर्व कुठला आहे ना. पूर्णपणे स्विमिंग पूलची अंदरली बाजू जी आहे व्यवस्थापन नसते. आणि हे बघा, आतमधील स्टाईला पूर्णपणे फुटलेल्या आहे, कोणी येत नाही. पाण्यावर शेवाळ आलेला आहे. ह्या स्टाईला अशा हालतात पाय दिला की. हे बघा, जगातला एकमेव भारत देश असेल की ज्यांच्या स्टाईल मध्ये गवत उगवते. पाहून घ्या. या इंजिनियरांना माझा प्रश्न आहे, अरे भ्रष्ट तोंडाच्या हो, तुमच्या घरात कधी गवत उगवायला का स्टाईलच्या मधामध्ये? मग तुम्ही केलेल्या सरकारी कामामध्ये का गवत उगवते? कारण हा पैसा तुमच्या बापाचा नाही, हा या देशातल्या गोरगरीब जनतेचा पैसा आहे. तुमचे पोरं अपंग निघतील या देशाला जर खासांत, त्या इंग्रजांपेक्षा आणि त्या मुघलांपेक्षा किती पटीपटीने तुम्ही नालायक आहे. ते तरी परकीय होते लुटणारे, तुम्ही त्या परकीयपेक्षा बी हरामखोर आहे. हे बघा या स्टाईला. या देशाला जेवढं परकीय इंग्रजांनी आणि मुघलांनी लुटलं नाही, तेवढं या आताच्या भ्रष्ट इंजिनियरांनी आणि सरकारी अधिकाऱ्यांनी लुटलं. आणि त्यांना